नाही, मीच आहे. ताण लागली म्हणून पाणी घेत होतो. झोप झोप, ओरडायची गरज नाही. कसली तरी घाण वास येतोय हो, कुजल्यासारखा. कसला वास? तुम्हाला बी येतोय ना? नाही नाही, मला नाही येतो वास बीस. हो, नीट घेऊन बघा की. तसं तर वास घेण्याची बी गरज नाही, डायरेक्ट नाकात शिरतोय. बिंदील मेला असेल त्याचा वास असेल. झोप. शी. लाले, इथं का बोलवलंस मला? एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आलं? आता या सगळ्याचा विचार नका करू तात्या. आता आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. ती एकदा बरी झाली ना सगळं सांगते. अगं पण आलं कुठून एवढं पैसे? अहो म्हटलं ना मी, सगळं सांगते तुम्हाला. एकदा आईची तब्येत बरी होऊन जाऊ द्या. होय ग फुलताई, म्हणजे लाली खरंच आईला बघायला गेली असेल का पैसे द्यायला गेली असेल? अगं मी सांगते ना, पैसेच देऊन गेली. माझ्यापासून काय लपून राहत नसतं, कळलं का? ओ आत्या, मला खरं खरं एक सांगा बर का, म्हणजे तुम्हाला खरंच दिसतं का खरंच नाही दिसत? इकडे तुला सांगते, मला आहे ना वास येतो. आणि तिने चांगलं तिच्याकडे पैसे आहेत, चांगलं लाखभराच्या वर आहेत तिच्याकडे पैसे. आत्या, काय चाललंय काय तुमचं? काय बोलताय हे? कुठं आलं तुझ्याकडे एवढा पैसा? फुलताई अगं म्हणजे तिच्याकडे नसेल, पण गोपाळनं दिला असतील तर. त्याच्याकडे तरी कुठं आला ग एवढा पैसा? हाय का फुलताई, आता अगं इतकी वर्ष घराच्या बाहेर राहिला आणि काय म्हणत होता का कलकत्याला हे शिकला ते शिकला, मग कमवले असतील त्यातनं पैसे. आणि हे बघ, घरी आल्यावर काय म्हणला होता तो, का माझ्याकडे पैसे हायती. रंजे, आता त्याच्या लग्नात खर्च झाला नाही का? आता कुठं उरले त्याच्याकडे पैसे? बँकेचं पासबुक दावलं होतं का त्यानं तुला? बाई आता आपल्याला सांगितले त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पैसे नसतील त्याच्याकडे, कशावरून? आणि ठेवले असतील कुठेतरी लपून. हा म्हणजे बघ बाई, त्याला काय घरामध्ये पैसे द्यावे असं काही माझं म्हणणं नाहीये. पण तुझी सून, तिनं आपल्या लाडक्या बोया गोपाया फसवू नये म्हणजे झालं. लाले, कसं पांग फेडू मी पोरी तुझं? तुला ठाव नाही, काळजावरचं लय मोठं वजन तू दूर केलेसे पैसे देऊन. पण मला प्रश्न पडला की पैसे आले कुठून? लेकीकडेच मदत मागावी लागते मला. तात्या, मी मदत नाही करते, माझं कर्तव्य पार पाडते. जगात फक्त लेकानंच आई वडिलांना सांभाळावं, त्यानंच त्यांचं सगळं करावं असं कुठं लिहून ठेवलंय का? लेकीचे आई वडील नसतात का? तिचं त्यांच्यासाठी काही कर्तव्य नसतं का? असते ना. तुझा भोळा नकली गोपाळ त्यो, चेहरा भोळान भानगडी सोळा अशी गत आहे त्या मूड द्यायची. कुणाचा तरी मुडदा पाडला असेल आणि त्यालाच लाटून ते पैसे आणले असतील त्याने. आत्या बास, हा. एखादा माणूस ऐकून घेते म्हणून कुठवर ऐकून घेईल तुमचं? तुम्हाला जी बी काही बोलायचं आहे ना ते मला बोला. आता गोपाळला जर तुम्ही काही बोललात ना तर हे घर सोडून निघून जाईन मी. मग तुम्हीच घर सांभाळत बसा. अय फुलताई, कुठं म्हातारीकडे ध्यान देती? तुला अलीकडे ध्यान दे. मला काही तिचं वागणं बरोबर नाही वाटत आहे बाई. हे जर का असं सगळं चालत राहिलं ना तर एक दिवस आपल्या गोपाळला विकून खाईल. तुम्ही आजपर्यंत लय केलंय माझ्यासाठी. आज काहीतरी करायची वेळ माझी आहे. मी मागं कसं हटू? आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
लय मोठी झालीस पोरी तू. काल परवा पातूर आम्हाला तुला समजवायला लागायचं आणि आज तूच एवढा मोठा आम्हाला आधार देतेस. तात्या पैसे लपवा पटकन. पैसे लपवा पटकन. काय झालं? मागं नका बघू. पैसे लपवा. हे माझ्या मागं आलेत लपत छपत. लाले म्हणजे जावई बापूला यातलं काही ठाव नाही का काय? मी म्हंटल ना वेळ आलं सांगेन सगळं. आता आईची तब्येत महत्वाची आहे. ते लपवा. नका मला हे पैसे तुझं. तात्या आधी मला सांग हे पैसे कुठून आलं? पैसे कुठून आले हे कळणं महत्वाचं आहे का आईचा जीव वाचवणं महत्वाचं आहे? आईच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती ना. हे पैसे घ्या आणि आईचं ऑपरेशन पटकन करून टाका. माझ्या आईचा जीव वाचवा. अगं हे रडतीयस कशा पाय? लाले तुझी आई आजारी आहे, सोडून नाही गेली आपल्याला. तात्या तुम्ही पण रडा. ते बघतायत. ते बघतायत अहो रडा.